शेळीला आणि पिल्लांना ताप आल्यावर काय करावं हे मी आज तुम्हाला सांगतो. चला, सुरुवातीला शेळी जर आपल्याला अशी उभा राहिलेली दिसली, तिचे जर केस थोडेफार असे उभे दिसले अंगावरचे, तर समजून घ्यायचं शेळीला ताप आली. तर ताप चेक करण्यासाठी 120 रुपयाला मेडिकलवर मापी भेटते. ती सुरुवातीला आपण मेडिकलहून 120 रुपयाला मापी घेऊन यायची. ती आणल्याच्या नंतर आपल्याला शेळी जर उभा राहिलेली दिसली, रोजच्या सारखी जर चारा खात नसन, तर आपण तिची सुरुवातीला ताप चेक करायची. तिची ताप जर 102.5, 6, 7, 8, 103 पर्यंत जरी असली, तरी शेळीची ताप ही नॉर्मल आहे असं समजून घ्यायचं. आणि 104, 104.5, 105 अशी जर ताप असेल, तर समजून घ्यायचं शेळीला ताप आली आपल्या. तर मग ताप आल्याच्या नंतर सुरुवातीला तिला मेनोलेक्स प्लस म्हणून एक गोळी भेटती. शेळी जर असेल तर तिला मेनोलेक्स प्लस ही अर्धी गोळी द्यायची. आणि जर पिल्लू असेल 10-12 किलोचं, तर त्याला अर्धीपेक्षा थोडी कमी द्यायची. आणि पिल्ल्याला सोबत मेनोलेक्स सोबत एक स्टेक्लिन म्हणून टेट्रासायक्लिन म्हणून एक गोळी भेटती अँटीबायोटिक, ती द्यायची. शेळीला अँटीबायोटिक गोळी द्यायची नाही, कारण शेळीला जर दूध असेल तर ते दूध कमी होते. आणि शेळी जर गाभण असेल तर ऑक्सी दिल्यानं ती गाभण्याची भीती असते. म्हणून शेळीला मेनोलेक्स प्लस ही गोळी द्यायची. आणि सकाळी जर गोळी दिली तर संध्याकाळ लोक तिची ताप ही नॉर्मल येऊन जाते. आणि जर गोळीने जर फरक पडला तर डबल संध्याकाळी एकदा द्यायची. आणि संध्याकाळी गोळी दिल्याच्या बाद जर आपल्याला वाटलं दुसऱ्या दिवशी जर शेळी जर नीट झाली, चांगली चरायला लागली, तर तिला काही करायचं काम नाही. तेवढं करून जर समजा तिला ताप असनच, तर मग आपल्याला तिला इंजेक्शनच द्यावं लागतील. तर इंजेक्शनमध्ये मेनोलेक्स प्लस, पोर्टिव्हिर आणि एक यविल हे 3 इंजेक्शन तिला दिले की शेळी 100% तुमची नीट होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.